लोकशाही धडक मोर्चा शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठाम उभी आहे. वेळ पडली तर रक्त सांडण्याची वेळ आली तरी चालेल, छातीवर गोळ्या झेलू, परंतु शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आपण थांबणार नाही हा तुम्हाला शब्द देतो. फक्त तुम्हाला वेळ, विश्वास आणि एकजूट राहावं लागेल. 100% आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। नमस्कार, मी दिलीप प्रकाश, एक रेल्वे बाधित शेतकरी। मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपल्या ज्या रेल्वे अधिग्रहणात जमिनी जात आहे त्यांचा योग्य मोबदला हा तर मिळतच नाही, परंतु त्या ज्या जमिनी जातात राहिलेल्या जमिनीची कसायच्या कसा आणि आपला उदरनिर्वाह करायचा कसा या गोष्टीचा विचार करण्यासाठी सरकारकडे आपण विनवणी केली। आपले स्थानिक लोकप्रतिनिधी यांना पण निवेदन देऊन आपण त्यांच्या दाराशी जाऊन हेलपाटे मारून तरी सुद्धा आपल्याला यश मिळत नाही। आपण लोकशाही या नात्याने, लोकशाही या देशात राहतो या नात्याने आपण एक प्रयत्न करू की आपले जे हातार आहे आंदोलन, ते आंदोलन आज आपण त्यासाठी जमलेलो आहोत की उद्या दिनांक 15-12 रोजी चाळीसगाव फाटा येथे 10 वाजता सर्व शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी उपस्थित राहावे। हे आंदोलन पुन्हा पक्षाचं, पुन्हा जातीचं, धर्माचं नसू, हे एक शेतकरी राजाचं आहे। शेतकरी राजा हा देशाचा पोशिंदा आहे। भारताची अर्थव्यवस्था ही शेतीचीच आहे। जर शेतीच जर राहिली नाही तर अर्थव्यवस्था ही डबकायची, हे त्या शासनाला कळायला पाहिजे। पण आपल्याला शासनाला जागृत करावं लागतं, ही मोठी चिंतेची बाब आहे। त्यामुळे उद्या सर्वांनी वेळात वेळ काढून सर्व कामे धंदे बाजूला ठेवून 10 वाजता चाळीसगाव फाटा येथे उपस्थित राहावे ही विनंती करतो। 10 गुंठा जातंय, कोणाचं 20 गुंठा जातंय, बाकीची जमीन कसता येणार नाही आपल्याला। त्याच्यामुळे ती जमीन आपल्या काहीच कामाची राहणार नाही। त्याच्यामुळे मेन मुद्दा म्हणजे आमची कोणाची 4 गुंठे 5 गुंठे राहत आहे तर ती पूर्ण ॲक्वायर केली गेली पाहिजे आणि मोबदला हा 1.5 कोटी दिला गेला पाहिजे। आता 37.5 लाख रुपये हेक्टरी जर 2013 मध्ये मिळाले तर आता मला शासनाला म्हणजे विचारायचंय की सरकारी कर्मचारीचा पगार कधी रिवर्स झाला का? जर एखादा सरकारी कर्मचारी 2007 किंवा 12 मध्ये लागला असेल तर आज त्याचा पगार जेव्हा लागला असेल तेव्हा 10,000 असेल तर आज तो 40-45 हजारापर्यंत पोहोचला। मग 37.5 लाख रुपये हेक्टरी जर त्यांनी आपल्याला तेव्हा दिले तर आता ते 8.5 लाख रुपये हेक्टरी म्हणजे दुप्पट 1668 कसं काय देता येईल? ही आमच्या शेतकऱ्यांवर अन्याय आहे। आपण काही भारताचेच शेतकरी आहोत ना, आपण काही बाहेरचे शेतकरी नाही। त्याच्यामुळे माझी एकच मागणी आहे की जर 2013 मध्ये 2007 ला मंजूर झालेली MIDC 37.5 लाख रुपये हेक्टरी देऊ शकते, तर आता रेल्वे आम्हाला 1.5 कोटी हेक्टरी का देऊ नाही शकत? तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की 1.5 कोटी रुपये हेक्टरी आम्हाला मिळावे आणि ज्याची 5 गुंठे 8 गुंठे 10 गुंठे जमीन उरली त्याने ती पूर्ण घ्यावी, म्हणजे शेतकरी उद्ध्वस्त नाही झाला पाहिजे। रेल्वे प्रकल्पाला विरोध नाही, तर शेतकरी उद्ध्वस्त न होता रेल्वे प्रकल्प आणावा ही माझी शासनाकडे विनंती आहे। उद्या जो आपण रास्ता रोको आंदोलन ठेवलेलं आहे ते आंदोलन आपलं जवळजवळ 12चा टाइम आपण दिलेला आहे पोलीस प्रशासनाला, परंतु सगळ्या शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण 9 वाजता सगळ्यांनी जमायचे। त्याचं कारण असं आहे की जर आपण 11-12 वाजता जमलो तरी अधिकारी आपल्याला 2 मिनिटं पण बसू देणार नाही। मग गनिमी कावाने कुठले आंदोलन करावे लागतात। उदाहरणार्थ आता मागे काही 15 दिवसापूर्वी डोंगराचं आंदोलन झालं, त्या लोकांवर त्यांनी केसेस दाखल केल्या, म्हणजे ते अधिकारी आपल्याला धाक दाखवतात। म्हणून त्यांना ती माहिती न पडू देता आपण त्यांना 12चा टाइम दिला आहे किंवा 11चा टाइम आहे, परंतु आपल्याला 9 वाजता सगळ्यांनी जमायचे। सगळ्यांना वैयक्तिक फोन लावून सांगायचे की आपल्याला 9 वाजता चाळीसगाव फाट्यावर जमायचे। एक लक्षात असू द्या, आज म्हणजे मी फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि युट्यूबला पाहतोय, आज सुद्धा शेतकऱ्यांच्या देशामध्ये थट्टा केली जाते आणि त्याच्यात जास्तीत जास्त जे लोक आहेत थट्टा करणारी ते सगळे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत, लक्षात असू द्या। त्यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना फुकट पाहिजे, एवढा कुठं भाव आहे का? अरे लाज वाटली पाहिजे। ज्यावेळेस सचिन तेंडुलकर यांना फेरारी नावाची कुठली गाडी वाटतं महागडी, ती गाडी त्यांना भेट मिळाली होती, त्यावेळेस सरकारने सांगितलं होतं की त्याच्यावर टॅक्स लावावा लागेल। त्यावेळेस सचिन तेंडुलकर नुसती नाराजगी दाखवली,
तरी सुद्धा शासनाने त्याला म्हणजे टॅक्स कर माफी दिली. ज्यावेळेस आता दिवंगत म्हणजे ज्या लता मंगेशकर आज आपल्यामध्ये नाही आहेत, ज्यावेळेस लता मंगेशकर यांच्या घरासमोरून ब्रिज जात होता, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर त्यावेळेस लता मंगेशकरने सांगितले की माझा बंगला झाकला जाईल, मला त्रास होईल, हा जो ब्रिज आहे किंवा हा जो पूल आहे तुम्ही कॅन्सल करा. म्हणजे विचार करा किती वाईट परिस्थिती आहे. तो त्या पुलावरनं किंवा त्या रस्त्यावरनं काय पाकिस्तानचे लोक जात होते, आपल्याच देशाचे नागरिक जात होते. एवढा मोठा पूल फक्त त्याच वेळेस लता मंगेशकरने सांगितलं हा पूल जर माझ्या बंगल्यासमोरून गेला तर मी हे शहर सोडून दुसऱ्या शहरात जाईल किंवा देश सोडून दुसऱ्या देशात जाईल. त्यावेळेस तात्काळ दखल घेतली आणि तो ब्रिज कॅन्सल केला. आज अक्षरशः शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे. मला म्हणजे सांगताना सुद्धा माझ्या अंगाला काटा येतात की किती वाईट अवस्था शेतकऱ्यांची आहे. आज तुम्ही ग्रामीण भागात जरी गेले, खडक जास्त जिथं आपण खडी क्रेशरवाले ती जमीन घेतात ती सुद्धा 8 लाख रुपये ते 10 लाख रुपये एकर प्रमाणे ती जमीन घेतात आणि तिथे ते खडी क्रेशर ते उभारतात. आणि एकीकडे हे लोक सांगतायत की तुम्हाला 8.5 लाख रुपये हेक्टर पनवे दिली गेली पाहिजे. पण सत्ताधारी असतील किंवा महाविकास आघाडीचे काही कार्यकर्ते असतील भारतीय जनता पार्टीचे, त्यांना माझा एक प्रश्न आहे की तुमच्याकडे जर शेती असेल तर ते आम्ही 12 लाख रुपये हेक्टर प्रमाणे घ्यायला तयार आहे. तुम्हाला आव्हान आहे माझं, आमच्या शेतात नक्की घ्या तुम्ही, त्याबद्दल दुमत नाही. परंतु एवढ्या खालच्या लेवलला जाऊन शेतकऱ्यावर टीका करू नका. त्याचं कारण असं आहे की शेतकरी हा जात पात धर्म पंथ प्रांत पक्ष झेंडा याच्यामध्ये वाटलेला गेला, विखुरलेला आहे. ज्यावेळेस शेतकरी एक संघ म्हणून येईल, एक वर्ग म्हणून किंवा एक जात म्हणून जेव्हा एकत्र येईल त्यावेळेस 100% शेतकऱ्यांची क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही, आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज एकीकडे पाहिलं तुम्ही 2007 मध्ये आपल्याच गावामध्ये ज्यावेळेस MIDC या परिसरामध्ये मंजूर झाली त्यावेळेस देखील 37.5 लाख रुपये हेक्टर प्रमाणे त्यावेळेस आपल्याला मोबदला दिला होता शासनाने. आणि आज विचार करा की 18 वर्षांनंतर सुद्धा शासन आपल्याला 8.5 लाख रुपये हेक्टर प्रमाणे देते. म्हणजे किती थट्टा आणि किती शोषण करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडनं होत आहे. त्या आज विचार करा, आज राहुल गांधींवर बोलून फायदा नाही. शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा मनसे असेल यांच्यावर बोलून काहीच उपयोग नाही, कारण हे सगळं काम सत्ताधाऱ्यांचं आहे. आणि आज दुर्दैव एवढं आहे की एकही पक्ष आज शेतकऱ्यांच्या मागे उभा राहायला तयार नाही, एकही संघटना नाही, एकही नेता आपल्या शेतकऱ्यांमागे उभा राहायला तयार नाही. मला सांगा तुम्ही, भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे गट असेल, अजितदादा पवार गट असेल किंवा आता विरोधातले जरी पक्ष असले, उभाटा जरी असेल किंवा शरद पवार जनतेचा जो गट आहे तो असेल, काँग्रेस असेल, मनसे असेल, हे सुद्धा पक्ष आज शेतकऱ्यांच्या मागे उभा राहायला तयार नाही. शेतकऱ्यांसाठी वाली कोणी आहे का, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. माझं भाग्य समजतो मी की मी ज्यावेळेस सुरुवातीला हा माझा मुद्दा लक्षात आला होता पण तुम्ही काही बोललो नाही, कारण तो प्रत्येकाच्या डोक्यात राजकारण घुसलेलं आहे. प्रत्येकाच्या डोक्यात माझा नेता, माझा पक्ष, माझा कार्यकर्ता हेच डोक्यात असतं. आणि सगळ्यात विशेष मेन म्हणजे राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांनी भेट दिली होती. त्याच्यानंतर या धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत काँग्रेसचे शोभाताई बच्छाव, यांना देखील शेतकऱ्यांनी निवेदन दिलं, त्यांच्याकडं न्यायासाठी मागणी केली. त्याच्यानंतर नांदगाव तालुक्याचे जे आमदार आहेत जे स्वतःला वाघ समजतात त्यांच्याकडे देखील शेतकऱ्यांनी मदत मागितली, परंतु त्यांनी देखील कुठल्याही मदत केली नाही, फक्त आश्वासने दिली. याचाच अर्थ तुम्ही समजून घ्या की शेतकऱ्यांमागे कोणी उभं राहायला तयार नाही. ही जी लढाई ही स्वतःसाठी आपल्याला स्वतः करावं लागणार आहे, स्वतः संघर्ष करावा. पण लक्षात असू द्या, ज्यावेळेस एखादा व्यक्ती स्वतःसाठी लढतो त्याच वेळेस तो यशस्वी होतो. असं का म्हणतो आपण? विचार करा की जो स्वतःची मदत करतो तोच जगाची मदत करू शकतो. आज आपल्या मागे कुठलाही नेता नाही, कुठलं पक्ष नाही, वशिला नाही, सत्ता नाही, कुठलीही ताकद आज आपल्या मागे नाही. फक्त आपल्याला स्वतः उभं राहावं लागणार आहे. प्रत्येकाला काय वाटतं की याच्याकडे आमदार आहे, हा खासदार आहे, याच्याकडे सत्ता आहे म्हणून आपल्याला न्याय देईल. शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणी सिरियस नाही किंवा कोणीच मनावर घेत नाही. आज विचार करा, ज्यांच्याकडे 2 एकर जमीन आहे, कोणाकडे 5 एकर जमीन आहे, ही जमीन चालली जर गेली तर नंतर तुम्ही काय खाणार, त्याच्यावर काय करणार? तुम्ही 1 गुंठा म्हणजे 1000 स्क्वेअर फूट सुद्धा प्लॉट तुम्ही घेऊ शकत नाही, एवढी वाईट अवस्था या शेतकऱ्यांची करून ठेवलेली आहे. दुसरी गोष्ट, शासनाकडे जरी जमीन असेल तरी आपण ती घ्यायला तयार आहे. त्यांनी जर 8.5चा दिला, आम्ही त्यांना 12 लाख रुपये हेक्टर प्रमाणे द्यायला तयार. आणि जर समजा तुम्हाला मोबदला द्यायचाच असेल तर 1,60,00,000 रुपये शहरी भागाला दिलं पाहिजे, ग्रामीण भागाला कम से कम 1 कोटी किंवा 70-80 लाख रुपये तरी हेक्टर दिलं पाहिजे, अशी आपली स्पष्ट मागणी. त्याच्यानंतर कायदा सांगतो किंवा शासन सांगतं किंवा संविधान सांगतं की ज्याची रोजीरोटी तुम्ही हिसकवली त्याला कम से कम रोजीरोटी तरी दिली गेली पाहिजे. आपल्या जमिनीचा योग्य मोबदला देऊन आपल्या घरातील एक मुलगा देखील सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावं, ही मागणी तुम्हाला ठाम मांडावी लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही आक्रमक होत नाही
जसं लहान बाळ रडल्याशिवाय आई सुद्धा त्याला दूध पाजत नाही. तर आपण शांत बसून राहिलो, कोणाच्या तरी आधारावर लढत राहिलो तर हे होणार नाही. आज बरेचसे लोक कामाला लागले की आंदोलन फेल कसं होईल, गर्दी कमी कशी होईल आणि तोंडावर कसे पडतील, आणि हा जो जमीनचा जो विषय आहे किंवा शेतकरी कसे घाबरतील आणि आपली जमीन स्वस्त मध्ये कशी घेता येईल, असा देखील प्रयत्न एकदम सुप्त जो आपण असतो त्याला आपण म्हणतो की गोपनीय पद्धतीने चालू आहे. तुम्हाला जरी वाटतं की काही चालू नाही, कारण मी सोशल मीडियाला कंटिन्यू ऍक्टिव्ह असतो, मी लोकांच्या चर्चेत असतो, मला एवढी सुद्धा माहिती आहे आज की सत्ताधाऱ्यांनी असं ठरवलं की आंदोलन होऊ द्यायचं नाही. झालं तरी सगळ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना फोन केलाय की कोणी जायचं नाही. मला तेवढी गॅरंटी आहे, शेतकऱ्यांसाठी कुठलाही भारतीय जनता पार्टीचा नेता उद्या रस्ता रोकोला येऊ शकत नाही. न शिंदे गटाचा येऊ शकतो, ना अजितदादा पवार गटाचा येऊ शकतो. त्यांचं तर ठीक आहे, ते सत्ताधारी आहे, परंतु शिवसेना जी असेल उभाटा, त्यांनी देखील वास्तविक शेतकऱ्यांसाठी पुढे आलं पाहिजे होतं. शरद पवार गटाचे जे काही पक्ष राष्ट्रवादी, त्यांनी देखील शेतकऱ्यांसाठी पुढे यायला पाहिजे होतं. काँग्रेसने देखील यायला पाहिजे. म्हणजे याचाच अर्थ काळू बी तोष आणि बाळू बी तोष, म्हणजे सत्ताधारी पण तेच आहेत आणि विरोधक पण तेच आहेत. म्हणून या आपल्याला एकदम जागृत होऊन लढावं लागणार आहे. आज मला सांगा, तुम्ही शोभाताई बच्चवांना तुम्ही ज्यावेळेस सांगितलं की हा प्रश्न उपस्थित करा, तर शोभाताई बच्चवांनी काय सांगितलं? 0 आवर्स मध्ये मी चर्चा करते म्हणजे. आम्ही शोभाताई बच्चवांचा देखील निषेध करतो. की दुर्दैव आहे की तुम्ही विरोधात असून तुम्हाला एक संधी होती शेतकऱ्यांसाठी लढण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तुम्हाला संधी होती. याचाच अर्थ तुम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीचा बी टीम म्हणून काम करतात का काय, असं आपल्याला संशयाला लागले. या जर आज हे लोक आपल्याला न्याय देऊ शकत नसतील, कोणीही शेतकऱ्यांबद्दल आवाज उचलला नाही, नुसतं रडणं करणं खोटं सांत्वन करणं याला उपयोग नाही. न तुमचा नांदगावचा वाघ तिथं गरजला, न आपले मंत्री साहेब तिथं काही बोलले, न शोभाताई बच्चव बोलले. याचाच अर्थ शोकांतिका अशी आहे की आमच्या मतदारसंघाचे प्रश्न उद्भवत आहे सर्वसामान्य जनतेला, याचा आवाज बाहेरचे नाशिक शहरीचे आमदार उठवतो, सरोजिनीताई आयरे त्यांनी उठवला. नंतर सदाभाऊ खोत सांगली साताऱ्याकडचे, ते आमचा मालेगाव तालुक्याचा मुद्दा उचलता. म्हणजे मग आमचे लोकप्रतिनिधी आहेत का नुसते पदावरती येते? शेतकरी हा भयभीत आहे की काही होणार नाही, 100% यश भेटी. कम से कम या ज्या 8-8.5 लाख रुपये हेक्टर सांगितल्यात ना, शब्दशः आपला जर तुम्ही व्यवस्थित जर साथ दिली आपली, 100% 1 कोटी रुपये हेक्टर ग्रामीण भागले राहील आणि आपले जे शहरी भागले कम 1.5 कोटी नवरच राहील. अक्षरशः जे काही कमेंट्स येत आहेत फार दुर्दैवी आहेत. अक्षरशः म्हणजे काही काही लोक मजाक करतात, त्यांना लाजा वाटले पाहिजे. अरे हा शेतकरी जे पिकवतं म्हणून तुम्ही खाताय. कोरोनाच्या काळात सगळी यंत्रणा ठप्प झाली, परमेश्वर सुद्धा थांबून गेला, पण शेतकरी थांबला नाही. कारण शेतकरी थांबला असता तर कोरोनापेक्षा जास्त लोक उपासमारीने मेले असते. अशा संकटकालीन शेतकरी म्हटला नाही माझा भाजीपाला फुकटात जातोय का स्वस्तमध्ये जातोय, सगळ्या बाबतीत 2 नंबर झाला, परंतु शेतकऱ्याने कधीच 2 नंबर केला नाही. अक्षरशः फुकट भाजीपाला असेल, दूध असेल, पोचलेले लोकांकडे आहे. आणि त्या शेतकऱ्यांना जेव्हा वेळ येते त्यावेळेस कोणी आपल्या मागे उभं राहायला तयार नाही. सगळ्यांना विनंती आहे माझी, तुम्ही मतदान कुठेही करा, कुठल्याही पक्षाचं काम करा, परंतु जोपर्यंत आपला मुद्दा सुटत नाही तोपर्यंत डोक्यात तुमचं राजकारण, पक्ष, नेता आणि आपला धर्मना शिवाय डोक्यात घालू नका, विनंती. जर आज आपण शेतकरी असू, शेतकरीच आपली जात हे समजून तुम्हाला उद्या सगळ्यांना यावं लागणार आहे. असं नका म्हणा की नंदू घ्या मग आपली काही गरज जाऊ द्या मग मी, असं काही करू नका. एक एक माणूस महत्वाचा आहे. सगळ्यांना नंबर विनंती राहील, उद्या जास्तीत जास्त संख्येने, मी सांगतो मुस्लिम बांधव देखील माझ्या मताने उद्या आंदोलनामध्ये राहतील. वंचित बहुजन जे काही आहे सामाजिक कार्यकर्ते ते सुद्धा लोक यायला तयार आहे. परंतु आजही सत्ताधारी विरोधकाचे कोणाचे फोनही आले नाही, आम्ही येतो का काय, ते सगळे सत्ताधारी पण झोपलेले आहेत आणि विरोधक पण झोपलेले आहेत. परंतु लोकशाही धडक मोर्चा शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठाम उभी आहे. वेळ पडली तर रक्त सांडण्याची वेळ आली तरी चालेल, छातीवर गोळ्या झेलू, परंतु शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आपण थांबणार नाही, हा तुम्हाला शब्द देतो. फक्त तुम्हाला वेळ, विश्वास आणि एकजूट राहावं लागेल. 100% आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही.